आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर उद्या आहे आवळा नवमी. उद्या आहे रविवार. तर आपल्याला उद्या आवळा नवमी दिवशी आवळ्याच्या झाडाखाली एक वस्तू आवर्जून ठेवून यायची आहे. आणि त्याचबरोबर आवळा नवमी दिवशी आपल्याला काय काय करायचं आहे, काय करायचं नाही आणि कुठल्या वस्तूचं आपल्याला उद्या दान करायचं आहे, हे पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आपल्या सगळ्यांना माहीत आहे, आवळा जो असतो तो अतिशय औषधी असतो. आपल्या आरोग्यासाठी आवळा खूप महत्त्वाचा असतो. आवळ्याचं सेवन केल्याने आपले शरीर जे आहे ते आरोग्यदायी राहते आणि अनेक प्रकारचे गुणधर्म या आवळ्यामध्ये असतात. पुराण कथांनुसार असं समजण्यात येतं की आवळ्याच्या झाडामध्ये भगवान विष्णूंचा वास असतो. कार्तिक शुक्ल नवमीपासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत या आवळ्याच्या झाडामध्ये भगवान विष्णू हे वास करतात. त्याचबरोबर असं समजण्यात येतं की आवळ्याच्या मुळामध्ये भगवान विष्णूंचा वास असतो आणि त्याचबरोबर या आवळ्याच्या फांद्यांमध्ये शिवशंकरांचा देखील वास असतो. कारण का, अशी एक पुराण कथा आहे की माता लक्ष्मीच्या एकदा मनात आलं की आपण भगवान विष्णू आणि शिवशंभो शंकरांना भोजनासाठी आमंत्रित करायचे. तेव्हा माता लक्ष्मीने या आवळा नवमी दिवशी आवळ्याच्या झाडाखाली भगवान विष्णू आणि शिवशंकरांना भोजनासाठी आमंत्रित केले आणि तिथे त्यांना माता लक्ष्मीने भोजन दिले. म्हणून आवळा नवमी साजरी केली जाते. आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंड वास राहावा, त्याचबरोबर भगवान विष्णूंची, शंकराची कृपा आपल्यावरती राहावी, यासाठी आवळा नवमी दिवशी आवळ्याच्या झाडाखाली गरजू लोकांना अन्नदान जर दिले, अन्नदान केले तर त्याचे खूप जास्त पुण्य तुम्हाला मिळते. त्यामुळे बघा, उद्याच्या दिवशी आवळा नवमी दिवशी जर तुम्ही गरजूंना आवळ्याच्या झाडाखाली बसून अन्नदान जर दिले, अन्नदान केले तर त्याचे खूप जास्त पुण्यफळ हे तुम्हाला मिळते आणि आपल्याला आयुष्यात कशाचीच कमतरता राहत नाही. आणि त्याचबरोबर भगवान विष्णूंनी असा आशीर्वाद दिलेला आहे की जो कोणी आवळा नवमी दिवशी आवळ्याच्या झाडाचे पूजन करेल तर त्याच्या घरी नेहमी माता लक्ष्मीचा अखंड वास राहील, त्याला कशाचीच कमतरता ही पडणार नाही. तर मी तुम्हाला सांगणारच आहे की आवळ्याच्या झाडाखाली आपल्याला कुठली वस्तू आवर्जून उद्याच्या दिवशी ठेवायची आहे. त्याचबरोबर आधी मी तुम्हाला हे सांगणार आहे की उद्या आवळा नवमी दिवशी आपल्याला काय काय कामे करायची आहेत, कुठली कामे करायची नाहीत आणि त्याचबरोबर कुठली वस्तू उद्या दान करण्याला खूप जास्त महत्त्व आहे. तर बघा, उद्या आवळा नवमी आहे, त्यामुळे जर तुमच्या घरामध्ये आवळ्याचं झाड नसेल, तुम्हाला आवळ्याचं झाड लावायचं असेल तर तुम्ही तुमच्या घराच्या अंगणामध्ये उत्तर किंवा पूर्व दिशेला हे आवळ्याचं रोप जे आहे ते आवर्जून लावू शकता. ज्या घरामध्ये आवळ्याचं झाड असतं त्या घरामध्ये माता लक्ष्मीचा, भगवान विष्णूंचा शुभ आशीर्वाद नेहमी असतो आणि त्या घरामध्ये नेहमी सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होते. त्यामुळे जर तुम्हाला आवळ्याचं झाड लावण्याची इच्छा असेल तुमच्या घराच्या अंगणात किंवा तुमच्या शेतामध्ये तर तुम्ही अवश्य हे आवळ्याचे झाड किंवा रोप जे आहेत ते लावू शकता. त्याचबरोबर जिथे कुठे आवळ्याचं झाड असेल तिथे जाऊन तुम्ही त्या आवळ्याच्या झाडाचं पूजन करायचं आहे. त्या आवळ्याच्या झाडाला हळद, कुंकू, अक्षता व्हायच्या आहेत आणि थोडंसं दूध जे आहे ते आपल्याला आवळ्याच्या झाडाला अर्पण करायचं आहे. जर तुमच्या अंगणामध्येच हे झाड असेल, आवळ्याचं रोप असेल तर तुम्ही तिथेच हळद, कुंकू, अक्षता वाहिल्या तरी चालेल आणि त्याचबरोबर आपल्याला आवळ्याच्या झाडाला थोडंसं पाणी पण अर्पण करायचं आहे. अशा प्रकारे आवळा नवमीच्या दिवशी आवळ्याच्या झाडाचं पूजन जो कोणी करतो त्याच्या घरामध्ये माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचा अखंड वास राहतो आणि नेहमी त्यांचा कृपा आशीर्वाद त्या घरावरती राहतो. आपल्या मुलाबाळांच्या प्रगतीसाठी, त्यांच्या सुखासाठी आपल्याला आवर्जून उद्या आवळा नवमी दिवशी आवळ्याच्या झाडाची अशी ही छोटीशी पूजा करायची आहे. आवळ्याच्या झाडाला
फूल व्हायचं आहे. त्याचबरोबर नैवेद्य म्हणून तुम्ही खडीसाखर ठेवू शकता किंवा मग तिथे तुम्ही एखादी मिठाई ठेवू शकता, कुठलाही गोड पदार्थ ठेवू शकता. काहीच तुम्हाला जमलं नाही तर फक्त खडीसाखर किंवा साखर तुम्ही नैवेद्य म्हणून ठेवायची आहे. आणि थोड्या वेळाने प्रसाद म्हणून तुम्ही तिथे आवळ्याच्या झाडाखाली बसून तो जो प्रसाद आहे, नैवेद्य आपण दाखवलेला आहे, तर तो तुम्ही प्रसाद म्हणून खायचा आहे. आवळ्याच्या झाडाखाली उद्याच्या दिवशी जर तुम्ही गरजू व्यक्तींना अन्नदान केलं, ब्राह्मणांना अन्नदान केलं, तर याचं तुम्हाला अक्षय पुण्य असं मिळतं. त्यामुळे बघा, आवळा नवमी दिवशी अन्नदान करण्याचं खूप जास्त महत्त्व आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला जे काही आपले पितृदोष आहेत तर ते दूर व्हावेत, आपल्या पितरांना सद्गती लाभावी, आपल्या पितरांची तृप्ती व्हावी, यासाठी उद्या आवळा नवमी दिवशी आवळ्याच्या झाडाला म्हणजे आवळ्याच्या झाडाच्या मुळाशी थोडंसं दूध अर्पण करायचं आहे. अगदी चमचाभर दूध अर्पण केलं तरी चालेल. आणि हे अर्पण करत असताना तुम्हाला ओम धात्रे नमः या मंत्राचा 11 वेळा जप करायचा आहे. यामुळे आपले जे काही पितृदोष असतात ते पण दूर होतात, आपल्या पितरांना शांती मिळते. तर उद्या आपल्याला हा देखील उपाय करायचा आहे. उद्याच्या दिवशी जर तुमच्या घरी कोण आलं तर त्यांना तुम्ही काहीतरी वस्तू ही द्यायची आहे, पाणी तरी त्यांना प्यायला द्यायचं आहे किंवा चहा तरी करून द्यायचा आहे. रिकाम्या हाताने कोणाला पाठवून द्यायचं नाही. इतर दिवशी तुम्ही खूप दानधर्म करत असला तरीही तुम्हाला उद्याच्या दिवशी आवर्जून अन्नदान किंवा मग जे काही वस्त्र असतात ते दान करायचे आहेत. किंवा आता बघा, थंडीचे दिवस सुरू होणार आहेत, त्यामुळे ब्लँकेट म्हणा किंवा उबदार कपडे तुम्ही गरीब व्यक्तींना दान करू शकता. त्याचबरोबर आपल्याला उद्या आवळा नवमी दिवशी अवश्य जो आवळा आहे तो देखील दान करायचा आहे. हा आवळा जो आहे तो तुम्ही एखाद्या मंदिरामध्ये ठेवून येऊ शकता किंवा तुम्ही एखाद्या व्यक्तीला हे आवळे जे आहेत ते दान करू शकता. उद्या आवळा नवमी दिवशी आवळा दान करण्याला खूप जास्त महत्त्व आहे. त्याचबरोबर आपल्या देवघरामध्ये आवळा आपल्याला आणून पूजन करायचं आहे. आणि तो जो आवळा आहे तो आपल्याला प्रसाद म्हणून देखील खायचा आहे. उद्या आवळा नवमी दिवशी आवळ्याचं सेवन करण्याला खूप जास्त महत्त्व आहे. त्यामुळे असा जो आवळा आहे तो तुम्ही थोडासा का होईना खायचा आहे. आवळ्याच्या झाडाच्या तिथे बसून खाल्ला तरी चालेल किंवा घरी आणून तुम्ही हा आवळा जो आहे तो आधी देवघरामध्ये पूजायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही प्रसाद म्हणून हा आवळा थोडा थोडा खायचा आहे. आणि आधी सांगितल्याप्रमाणे आवळ्याचं दान देखील आपल्याला उद्या आवर्जून करायचं आहे. एखाद्या मंदिरामध्ये देखील तुम्ही हे आवळे जे आहे ते ठेवून येऊ शकता. त्याचबरोबर उद्या आपल्याला कोणालाच अपशब्द बोलायचे नाही आहेत, कोणाशी भांडणतंटे करायचे नाही आहेत. तसं इतर दिवशीही करायचंच नाही आहे आपल्याला, पण अशा ज्या शुभतिथी असतात त्या दिवशी आपल्याला आवर्जून काही गोष्टींचं पालन करायचं आहे. कोणालाच आपल्या घरातून उपाशी तापाशी पाठवायचं नाही आहे. जर कोणी गरजू व्यक्ती आपल्या घरामध्ये आला तर तुम्ही त्यांना अन्नदान करा किंवा चहा तरी कमीत कमी त्यांना तुम्ही द्यायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला उद्या जेवढं तुम्हाला दान होईल तेवढं करायचं आहे. तुम्ही मंदिरामध्ये एखाद्या जाऊन तिथे अन्नदान करू शकता किंवा मग मिठाई जी असते ती ठेवू शकता. फळं जे आहेत, केळं आहेत, त्यांचं दान करू शकता. आता आपण बघूया उद्या आवळ्याच्या झाडाखाली आपल्याला कुठली वस्तू ठेवायची आहे. मी आधी तुम्हाला सांगितलं की आवळ्याच्या झाडाचं आपल्याला पूजन करायचं आहे. हळद, कुंकू, अक्षता, पाणी हे आपल्याला अर्पण करायचं आहे. आणि त्याचबरोबर आवळ्याच्या झाडाखाली आपल्याला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे. जी आपल्या दिवाळीची पणती आहे मातीची ती तुम्हाला न्यायची आहे. त्यामध्ये तूप टाकायचं आहे. गाईचं तूप असेल तर खूप चांगलं, नसेल तर तुम्ही दुसरं तूप पण वापरू शकता किंवा मग तुम्ही तिळाच्या तेलाचा दिवा जरी लावला तरीही चालेल, काहीही हरकत नाही. पण आपल्याला आवर्जून एक जो दिवा आहे
तो आवळ्याच्या झाडाखाली प्रज्वलित करायचा आहे आणि त्याचबरोबर तिथे आपल्याला एक कापराची वडी न्यायची आहे आणि तो कापूर जो आहे तो तिथे जाळायचा आहे, हे लक्षात घ्या। आणि दिवा प्रज्वलित केल्यानंतर पण त्यामध्ये कापराची वडी टाकायची आहे आणि चिमूटभर हळद टाकायची आहे आणि अशा प्रकारे आपल्याला पूर्वेकडे तोंड आपलं येईल अशा प्रकारे तिथे उभे राहायचं आहे आणि हा दिवा आवळ्याच्या झाडाखाली प्रज्वलित करायचा आहे। आता कधी करायचा हा? तुम्ही सकाळी करू शकता, दुपारी करू शकता किंवा संध्याकाळी प्रदोष काळामध्ये जर तुम्ही केला तर अतिशय उत्तम राहील। अशा प्रकारे आपल्याला हा जो दिवा आहे तो आवर्जून आवळ्याच्या झाडाखाली लावायचा आहे। तुमच्या अंगणामध्ये असेल तर तिथे तुम्ही तो दिवा प्रज्वलित करू शकता। आवळा नवमी दिवशी आवळ्याच्या झाडाखाली असा हा दिवा ठेवल्याने किंवा दिवा प्रज्वलित केल्याने आपल्या घरावरती माता लक्ष्मी, भगवान विष्णू आणि शिवशंभो शंकरांचा नेहमी कृपा आशीर्वाद राहतो। अखंड लक्ष्मी घरामध्ये नांदते। त्यासाठी आपल्याला आवळ्याच्या झाडाखाली जो दिवा आहे तो ठेवायचा आहे, प्रज्वलित करायचा आहे आणि हीच ती महत्त्वाची वस्तू आहे। उद्या आपल्याला हे काम आवर्जून करायचं आहे। त्याचबरोबर आपली जी तुळस आहे, तुळशीसमोर आवर्जून तुम्ही गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे आणि जो आवळा आहे तो देखील आपल्याला तुळशीमध्ये ठेवायचा आहे। मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे की कार्तिक नवमी ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत भगवान विष्णूंचा वास या आवळ्याच्या झाडामध्ये असतो आणि तुळस ही विष्णुप्रिय आहे। त्यामुळे आपल्या घरामध्ये आवर्जून तुम्ही आवळा आणा, तो देवघरामध्ये देखील पूजायचा आहे आणि आपल्या तुळशीमध्ये देखील एक आवळा ठेवायचा आहे आणि आवळा आपल्याला उद्याच्या दिवशी आवर्जून खायचा आहे। थोडा तरी का होईना आवळा आपल्याला खायचा आहे। तर आपल्याला आवर्जून या ज्या गोष्टी आहेत मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्या करायच्या आहेत आणि आवळ्याच्या झाडाखाली एक दिवा तरी आपल्याला प्रज्वलित करायचा आहे। हा दिवा घरातील कोणीही सदस्य आवळ्याच्या झाडाखाली प्रज्वलित करू शकतात। घरातील मुख्य महिलेने असा हा दिवा आवळ्याच्या झाडाखाली प्रज्वलित केला तर खूप उत्तम। जर महिलांना जमत नसेल तर घरातील इतर सदस्यांनी हा दिवा प्रज्वलित केला तरीही चालेल। आणि तो जो दिवा आपण आवळ्याच्या झाडाखाली प्रज्वलित करणार आहोत तो आपल्याला पुन्हा घरी घेऊन यायचा नाही, तो आपल्याला तिथेच ठेवायचा आहे। तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे उद्या आवळा नवमी दिवशी या ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्या सर्वांना कळतील आणि नक्कीच या व्हिडिओचा उपयोग सर्वांना होईल।